हॅलो फ्रेंड्स, आज आहे डे 2 आणि जसं मी काल सांगितलेलं तसं मी आज मराठीत व्लॉग करणार आहे. कारण मी आहे माझ्या गावी कोकणात. तर हे आहे माझं आजोळ मसुरे आणि हे आहे माझ्या आजोळच्या वेतोबाचं मंदिर. तुम्ही सर्वांनी पण दर्शन घ्या. आम्ही इथे ॲक्च्युली इकडचे जे पुजारी आहेत घाडी काका त्यांची वाट बघतो आहे. आणि पर्णिकाने काल पूर्ण दिवस खूप एन्जॉय केलं आहे आणि तिची एन्जॉयमेंट तुम्ही बघत असाल तर अजूनपर्यंतही चालू आहे. खूप सुंदर हिरवळ आहे इकडे, तुम्ही समोर बघू शकता. एवढं शांत आणि एवढं मस्त वाटतंय गावाला येऊन. काल आमचं डिस्कस झालेलं की आजचा जो व्लॉग असेल तो मी मराठीत करणार, म्हणून मी ह्या व्लॉगची सुरुवातसुद्धा मराठीत केलेली आहे. आज आहे डे 2 म्हणजे कालचा पूर्ण दिवस आमचा प्रवासात गेला. मग रात्री आम्ही माझ्या आजोळी मसुऱ्यात पोचलो आणि मग आता इकडनं आम्ही माझ्या घरी जातो आहे, माझ्या पप्पांच्या मूळ घरी, म्हणजे माझ्या माहेरी यू कॅन से. तर तिथे ऑलरेडी पोचायला आम्हाला उशीर झालेला आहे. कारण वाडीत ज्यांच्याकडे गणपती आहेत आणि जे लोक मला लहानपणापासून ओळखतात त्यांच्याकडे गणपतीचं दर्शन करून निघेपर्यंत, सगळं नाश्ता पाणी वगैरे होईपर्यंत फायनली दुपारचे 12 वाजलेले आहेत. तर आता आम्ही जातो आहे इकडे मालवणात जी खूप फेमस आणि खूप म्हणजे नवसाला पावणारी जी देवी आहे, भराडी देवी, आंगणेवाडीला जी असते, तिच्या दर्शनाला. बघूया आता, होपफुली तिथे गर्दी नसावी, पटापट दर्शन व्हावं. कारण त्याच्यानंतर अजून आम्हाला एकांकडे जायचं आहे गणपतीसाठी आणि मग पुढे आम्ही कुडाळात जाणार आहोत. सो स्टे ट्यून, कारण आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आय एम शुअर तुम्हाला सुद्धा ही जी काही पावसाळ्यातली कोकण सौंदर्य आहे ते बघायला नक्कीच आवडेल. अँड तुम्ही पर्णिकाला बघू शकता, परी कशी छान नटली, एकदम टिपिकल मराठमोळे अटायरमध्ये पर्कल पोलका घातलाय. ओ वाव, इज सो क्यूट. रस्त्यात माकडं दिसत आहेत, मोठी मोठी, ती व्हाईट कलरची असतात ती. त्यांना बघून लहान मुलांची एक एक्साइटमेंट वेगळी असते. सो दीपक, हाऊ आर यू फीलिंग? टुडे इज मराठी ब्लॉग, यू नीड टू स्पीक इन मराठी. बोल. लेवल बेस्ट. येस, मग बोल काहीतरी. लेट एव्हरीवन अंडरस्टँड की तुला मराठी खूप छान येतं. नाही इतकं नाही येत मला, पण तो खूप शिकला आहे. जसं मी लग्नानंतर कारवारी कोंकणी शिकली, तसं तोही खूप व्यवस्थितपणे मराठी बोलतो. माझ्या सगळ्या फ्रेंड्समध्ये आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम की त्यांनी पण ती भाषा शिकण्याचे एफर्ट्स घेऊन तो शिकला. आणि आफ्टर ऑल महाराष्ट्रीयन्स असतातच असे की म्हणजे आपुलकीने सगळं आपण शिकवतोच ना समोरच्याला, है ना? येस. सो आता आम्ही पोचलो आहे आंगणेवाडी भराडी देवीच्या देवळाजवळ. हे आहे देवळाचं एंट्रन्स. मोस्टली सगळं बंद आहे, मे बी चतुर्थीनिमित्त लोक त्यांच्या घरच्या गणपतीकडे असतील. ये इकडे, कशी उतरणार तिकडनं तू? सो आम्ही दर्शन करून आता कोकम सोडा पिला. आपण इथे बसून प्यायचं का दीपक? हा ना, चालेल ना. चल व्यवस्थित बसून पिऊया. बसून पिऊ. काका बनवत आहेत कोकम सोडा. तुगेल सोडा चांगला. माझा कोकम सोडा इथे आलेला आहे आणि माझा कोकम सरबत. परत बोल, कारण मी तुला झूम केलेलं. आणि माझा कोकम सरबत. माझा कोकम सरबत. पाऊस पडतोय धो मध्ये मध्ये सुरू झाला तर थांबत नाही एवढा, पण प्रचंड गरम होत आहे. पर्णिका पिते, तिचा फेवरेट माझा फेवरेट नाही, फेवरेट मँगो ज्यूस आहे, पण इकडे ते नाही म्हणून माझा पिते. वा वा वा. तसा इतका गोड आहे तो. लहान पप्पी पिल्ला. तुझं पप्पी, मम्मी पप्पा, है ना परी? चल निघूया, ये बाळा. सो आम्ही आलेलो इकडे देवीची ओटी भरण्यासाठी, पण इथे पहिले 1.5 दिवस देवीची ओटी बंद असते. आपण फक्त देवीला वेणी आणि अगरबत्ती हे देऊ शकतो. तर ओटी माझी राहिली आहे
काही हरकत नाही, अजून एकदा येऊ आणि त्यावेळेला तिची ओटी आपण भरू. इथे रस्त्यात आम्हाला काजू फॅक्टरी दिसली तर आम्ही इथे काजूचे रेट्स विचारत होतो आणि आम्ही काही काजू पॅकेट्स विकतही घेतले. 100 रुपये हे सालाचे काजू आहेत, पण हा पण जरा गर मोठा आहे ना. घर मोठेच आहे मिक्स. आणि हा पण 100. हा किती म्हणाला? हा 190 रुपये. 190. 200. ही फॅमिली इथे काजू पिकवून स्वतः पॅकेजिंग करून ती लोक हे सेल करतात. आणि वहिनी नाव काय तुमच्या ह्याचं म्हणाला? हां मसुराला ना, हे मसुरा येते ना. आपले गावठी घर. हो, इथे आलात तर नक्की ट्राय करा. वहिनींनी आम्हाला काजू दिलेत खायला, टेस्ट करायला पण. आणि इथे कोंबड्याची पिल्लं. हां कोंबडी लिया भुतुरा चावणार ती कोंबडी, जाऊ नको बरी. होय कोंबडी ती बरोबर म्हणते, कोंबडी येऊन चावते ना ग. मग ह्याला म्हणतात लाजाळूची झाडं आणि इतकी छान असतात ना. आता मी हात नाही लावू शकत त्याला, ही बघ हिशी लगेच बंद होऊन जातात. गावी आल्यानंतर कोकणात हेच असायचं की ह्यांना आपण बंद करत राहायचं जिथे जिथे दिसतील तिथे. आणि हे आहे वसुधा म्हणून, जिथे आम्ही आता काजू घेतले. खूप चांगले काजू होते. सो आत्ता आम्ही जेवलो. माझी एक मैत्रीण आहे वंदना म्हणून, तिचे भाऊ इथे राहतात, मसुऱ्यातच असतात ते, गिरीश दादा. त्यांच्या घरी आम्ही गणपतीला गेलेलो. तर ती जेवणाची वेळ होती तर काकूंनी खूप जास्त इन्सिस्ट केलं की जेवूनच जा. पण तिथे मी शूट नाही केलं, कारण काय ना की सगळ्यांची तो एक प्रायव्हसीचा भाग असतो. म्हटलं मे बी त्यांना नाही आवडलं तर. जेवण वरण भात, ऋषीची भाजी, आज ऋषी पंचमी आहे म्हणून, आणि बटाट्याची आणि मटारची भाजी होती. इतकं अप्रतिम जेवण होतं. खीर होती गोडाची. इतकं सुंदर जेवण होतं की एवढूसं जरी जेवलं तरी पोट भरेल. किती सुंदर दिसतंय हे सगळं. आम्ही ऑन द वे आहोत, कुडाळकडे जातोय आता. जस्ट लुक ॲट दिस गाईज. ही ग्रीनरी जेवढी सुंदर अशीच डोळ्याने बघताना दिसते ना, मला नाही वाटत की कॅमेरा त्याच्याला जस्टिस करतोय. इट्स व्हेरी ब्युटिफुल आउट. असं म्हणतात की ही जी हिरवळ आहे ती डोळ्यांना तृप्त करते आणि शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी देते. ही आहे आमच्या नेरूळ पार्कची नदी. खूप मोठी नदी आहे. इथे मासेमारीसुद्धा होते आणि आजूबाजूला नदी काठी वस्तीसुद्धा आहे. मागे बघा कसा डोंगर आहे आणि पुढे ही नदी. आम्ही ऑलमोस्ट आता माझ्या गावी पोचलो होतो. बघा किती नॅरो रस्ता आहे, पण किती जास्त सौंदर्य आहे रस्त्यावरती. हा आहे माझ्या गावचा बोर्ड. हे बोर्ड आल्यानंतर आम्हाला कळायचं की चव्हाटा सुरू झाला. आणि ही आहे आमच्या चव्हाट्यावरची छोटी छोटी दुकानं. मी जास्त शूट नाही केलं त्या दिवशी, कारण ॲक्च्युली टाईम थोडा कमीच होता. आता ही नोबत होते आहे. गणपतीच्या वेळेला असे नोबत करतात. हे माझ्या गावचं मूळ घर आहे. माझे काका काकी, काकाचा मुलगा सगळे इथे राहतात. ही माझी गावची फॅमिली. आणि हे आमचे गावचे बाप्पा. मग मी पर्णिकाला घेऊन गेली होती घराच्या टेरेसवरती, जेवढं तिथून माझं गाव दिसतं तेवढं दाखवण्यासाठी. आमच्या कोकणात पाऊस खूप पडतो म्हणून सगळं टेरेस स्लिपरी झालं होतं. तर तिला म्हटलं जरा सांभाळून, नाहीतर पडशील. हे माझ्या काकाचं शॉप आहे. इथून आम्ही ओटी आणि कलेश्वराला म्हणजे माझ्या देवाला द्यायला नारळ वगैरे घेत होतो. आणि हे असं दिसतं बाहेरून आमचं गावचं घर. चल इथे सातेरीला कलेश्वराला जाऊन येऊया. सो हा आहे आमच्या देवळाचा परिसर. एवढं सुंदर गाव आहे माझं. मला आठवतं लहानपणी आम्ही इथे सगळं खेळायचो.
सगळ्या मेमरीज माझ्या एकदम अशा ताज्या झाल्या होत्या तिथे गेल्यानंतर. हे आहे आमच्या गावच्या देवाचं कलेश्वराचं मंदिर. इथे ॲक्च्युली खांब बसतात जे देव काढताना, म्हणजे कोकणात एक पद्धत आहे देव काढणं, त्यावेळेला वापरले जातात. हे देऊळ आमचं खूप मोठं आहे. ह्याच्या मागे सुद्धा जागा आहे बसायला वगैरे देवळाच्या मागे. हा दोनच आहे. कॅटफिश असतं चितलोटे. आम्ही ब्रेड आणू शकतो शिल्लक. ॲक्च्युली इकडे आहे आमची देवाची विहीर. म्हणजे इकडचं पाणी आम्ही सगळे गावातली लोक प्यायला वापरतात. आम्ही खाली नाही उतरत आणि ते खूप जास्त चिखल आहे आणि पुढे सुद्धा निघायचं आहे, त्याच्यामुळे खूप लेटही होतो आहे. पण एक नक्की सांगेन की ह्या विहिरीच्या पाण्याची चव इतकी मस्त आहे की ह्याने पूर्ण जेवणाला टेस्ट येते. सातेरीचं देऊळ. परी तू कितले क्यूटस पण आहे. हे आपू नका चावेल हा, मी तुला इथेच ठेवून जाईन बघ. नाही त्याला सवय आहे. मुंबईकर आले की तो मुंबईकरांनाच ओळखतो. बिस्किट घालतात त्याला. आता आम्ही आलो आहे कुडाळ साईबाबा मंदिरमध्ये. असं म्हणतात की हे जे देऊळ दिसतंय आता समोर, हे देऊळ शिर्डीच्या देवळापेक्षा पण जुनं, म्हणजे बाबा हयातीत इथे असताना आपल्यामध्ये हे देऊळ बांधा म्हणून बाबांनी सांगितलं होतं. आता जर आतमध्ये अलाउड असेल तर मी डेफिनेटली ह्याचं शूट करीन. साईबाबांची मूर्ती खूप केअरफुली बघा. साईबाबांचे डोळे असे दिसतात जसं की साक्षात बाबा तिथे जिवंतपणे बसलेले आहेत. आम्ही जेव्हा केव्हा माझ्या गावी येतो त्यावेळेला ह्या देवळात येऊन डेफिनेटली बाबांचं दर्शन घेऊन मगच आम्ही पुढे जातो. त्याच्याशिवाय आमचे गावातून पायच निघत नाहीत. इथे मागच्या बाजूला वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि मूर्तिकारांनी मूर्त्या खूप सुंदर बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे विठ्ठल रखुमाई आहे, म्हणजे विष्णू लक्ष्मीचा अवतार दाखवला आहे. हे अजून एक साईबाबांची मूर्ती आहे. दत्तात्रयांची मूर्ती आहे. खूप सुंदर आणि खूप जिवंत दिसणाऱ्या ह्या सगळ्या मूर्त्या वाटत होत्या. इथे साईबाबांनी गणपती बाप्पाला हातात धरलेली मूर्ती खूप सुंदर होती. मंदिर बघून हे क्लिअरली कळतं की मंदिर खूप जुनं आहे आणि खूप सुंदर आहे. सो आता आम्ही कोकणातून निघालो आहे कर्नाटक कारवारमध्ये, जिथे तुम्ही जर आमचे लास्ट ब्लॉग बघितले असतील तर शिरालीमध्ये आमचं मूळ गाव आहे, तर तिथे गणपती असतो. तर तिथे गणपती दर्शनासाठी जातो आहे. प्रचंड पाऊस पडतो. इट इज रेनिंग हेवीली इन गोवा. आम्ही गोव्यापर्यंत पोचलो आहे. पहिले असं होतं की गोव्याला आमचं जे देऊळ आहे कुलदैवत आहे तिथे थांबायचं का, मग पुढे जायचं का. बट देन फायनली वी हॅव डिसाइडेड की नाही, आपण डायरेक्टली जाऊया. ऑलमोस्ट कोकणापासून आमच्या गावाला म्हणजे दीपकच्या गावी पोचायला ऑलमोस्ट 6 तासांचा डिफरन्स आहे. आणि आम्हाला पहिले वाटलेलं की 3 तासाचं आहे, राईट दीपक? पण ते एक्झॅक्टली डबल झालं. आणि त्याच्या हिशोबाने आम्ही आरामात मस्तपैकी होतो, कारण चेक करायला नेटवर्क पण नव्हतं. आणि सहसा कोणाला विचारलं म्हणे, एकदा मागे कधीतरी बघितलेलं गोव्यावरून 2-1 तास लागतात गावाला जायला, आणि इकडनं म्हणलं गोवा असेल 1-1.5 तासाचं. पण
पण नाही, खूप जास्त डिफरन्स आहे आणि डिस्टन्स जास्त असल्यामुळे ऑब्व्हियसली वेळही तेवढा लागणार आहे. तर बघूया, वी आर प्लॅनिंग की इथे कुठेतरी मध्ये कारवारमध्ये थांबवून थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ, कारण प्रचंड भूक लागलेली आहे. जसा पाऊस पडतो तशी भूकही जास्त लागते. लेट्स सी. पर्णिका बिचारी थकून झोपली, कारण काय असतं ना, मुलं जेव्हा ॲक्टिव्हिटी करतात तेव्हाही त्यांना थोडं थकायला होतं आणि जेव्हा आपण काही नाही करत, नुसतं जस्ट बसून असतो 4-1 तास कंटिन्युअसली गाडीमध्ये वगैरे, तेव्हाही आपल्याला थकायला होतं. ही जी थकली आहे ही ते थकणं आहे तिचं, काही न करून थकण्याचं. सो लेट्स सी. जिथे आम्ही थांबू तिथे चांगलं हॉटेल असेल तर मी त्याचा रिव्ह्यू देईन. लेट्स सी. आम्ही आता अटल सेतूवरती आहोत, गोवा. जस्ट लाईक फीलिंग आहे ना, ते तसंच बनवलं आहे ना, बट गोवाचे वाईब्स काही वेगळे आहेत. इथे असं ह्या स्टेटमध्ये असं शिरल्या असं वाटतंय की वा, इसकी हवा ही कुछ और है ना दीपक, व्हॉट्स से? येस. पण आज आम्ही गोव्यात नाही आहोत. वी आर गोइंग टू कम बॅक टुमॉरो नाईट अगेन इन गोवा. पण ते सुद्धा आम्ही देवळात राहणार आहोत, देवदर्शनासाठी आलो आहे. तर ठीक आहे, कधीतरी असंच फिरायला येऊया. येस, नेक्स्ट टाइम आपण गोवाचा ब्लॉग बनवू. गोवाचा आय नो खूप सारी लोक गोव्याला येतात, गोव्याचे ब्लॉग्स पण असतील. आम्ही काही बीचेसचा वगैरे ब्लॉग उद्या नाही देणार आहोत. इट विल बी अ नॉर्मल देवदर्शनाचा ब्लॉग, कारण आम्ही तेच बिलीव्ह करतो आणि आम्ही तेच करतो आणि म्हणून आम्ही तेच दाखवतो, राईट? येस. कधीतरी हे पण करून बघावं. रात्री आम्ही डिनर ब्रेक घेतला होता गोकर्ण पॅलेस हॉटेलमध्ये. इथलं जेवण खूप अप्रतिम होतं, पोटभर आम्ही जेवलो आणि परीने पण डोसा एन्जॉय केला. आता करते मी हा व्लॉग एंड. जर तुम्हाला माझा मराठी व्लॉग आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आमची कर्नाटका व्लॉग्स येतीलच. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.